त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणूक प्रचाराला वेग आला असताना आज येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला। संपूर्ण परिसरात शिवसैनिकांची गर्दी, ढोलताशांचे निनाद आणि घोषणांनी वातावरण दणाणून गेले। या जाहीर सभेमध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला। शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा संघटक योगेश मस्के यांच्या 2026 सालच्या कॅलेंडरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। कॅलेंडर अनावरणाच्या क्षणी कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि उत्साहाने सभागृह दुमदुमून गेले। या कार्यक्रमाला मंत्री दादा भुसे, उपनेता अजय बोरस्ते, विलास शिंदे, संतोष गायकवाड यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि उत्साही तरुण उपस्थित होते। सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासावर, शिवसेनेच्या शक्ती प्रदर्शनावर आणि आगामी नगर परिषद निवडणुकीतील विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त केला। परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर संपूर्ण सभास्थळी कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जयघोष सुरूच होता। त्र्यंबकेश्वरमध्ये आजचा दिवस शिंदे गटाच्या शक्ती प्रदर्शनामुळे विशेष ठरला।